काय मग कसा वाटला हा परफॉर्मन्स? हे आगळं वेगळं फ्युजन सादर करणाऱ्या तरुणाचं नाव आहे निखिल राणे. लॅटिन अमेरिकेतलं कहन बॉक्स नावाचं वाद्य, आफ्रिकेतलं झिम्बे नावाचं वाद्य, पायात घुंगरू आणि तोंडात शिट्टी, बस. विशेष म्हणजे शिट्टी वाजवताना निखिल तोंडाची कुठलीही हालचाल करत नाही. शिट्टी वाजवण्याच्या 8 प्रकारच्या स्टाईल त्याला येतात. त्यातली पॅलेटल व्हिसलिंग म्हणजेच त्याच्या गळ्यातला 8वा सूर. जपानमध्ये नुकत्याच झालेल्या शिट्टी वाजवण्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निखिलनं प्रथम क्रमांक पटकावलाय. गेल्या 46 वर्षांपासून 2 वर्षातून एकदा ही स्पर्धा होते. यंदा 8 देशातील 50 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. गेली अनेक वर्ष, आज माझं वय 28 आहे आणि गेली अनेक वर्ष मी शिट्टीच्या माध्यमातून गाणी वाजवत होतो. पण ती गाणी फक्त आणि फक्त माझी घरातल्या घरात वाजवली जायची किंवा मी जिथे कार्यक्रम करायचो तिथे एखादा डेमो द्यायचो. कारण माझ्या व्हिसलिंगचा जो प्रकार आहे त्या व्हिसलिंगच्या प्रकारला असं म्हणतात पॅलेटल व्हिसलिंग स्टाईल, आणि ती माझ्यासाठी स्वतःसाठी एक अशी युनिक अशी एक व्हिसलिंग स्टाईल आहे. एक आगळी वेगळी कला जोपासणाऱ्या निखिल राणेचा प्रवास फारच खडतर होता. जपानला स्पर्धेला जाण्यासाठी पैसे जमा करताना त्याची चांगली शिट्टी वाजली. कारण शिट्टी वाजवण्याची देखील कला असते हे मायबाप सरकारच्या खिचगणतीतही नाही. त्यामुळे मदत बिदत तर फारच लांब. इंडियन व्हिसलर्स असोसिएशन आता ही कला भारतात रुजू पाहत आहे. केंद्र सरकार आणि एकंदरच आपली जी सिस्टीम आहे जी आमच्या ह्या सगळ्या गोष्टीवरती अंकुश ठेवते, सांस्कृतिक महामंडळ असं जरी आपण म्हटलं, तर त्यांनीसुद्धा आता इथून पुढे दखल घ्यावी आणि ह्या शिट्टी या माध्यमातून इतक्या इंटरनॅशनल लेवलला काही स्पर्धा होत असतील तर माझ्यासारखे अनेक कलाकार भारतामध्ये आहेत, तर त्या कलाकारांना उत्तेजन देण्यासाठी, त्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने स्वतःहून पुढे यावं आणि आमच्या संपूर्ण IW आणि IWAच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सगळ्या शिल्पकारांना त्यांनी मदत करावी असं मी ह्या यशानंतर आवाहन करेन. शिट्टी तो लहानपणापासूनच वाजवत होता. त्या आम्ही राग करायचा त्याचा, संध्याकाळची वाजवायची नसते शिट्टी. ते असं काहीतरी शगुन अपशकुन असतो वगैरे, पण तो ऐकायचाच नाही. त्याच्या ते गळ्यातूनच आहे. ते आता त्याला देवाने दिलेली देणगी आहे, तर ती त्याने उमजावी अशी आमची इच्छा होती. म्हणून आम्ही काय पुढे बोललोच नाही त्याला. निखिलनं लहानपणापासूनच ही कला मेहनतीने जोपासली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील देशाचं नाव उज्ज्वल करण्याचं काम निखिलनं केलं आहे. त्याच्या या शिट्टी वाजवण्याच्या वेगळ्या कौशल्यामुळं त्याची शिट्टी आता सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे आता तुमचा मुलगा शिट्ट्या वाजवत बसला असेल तर रागवायचं काहीच कारण नाही. न जाणो पुढे मागे त्याला देखील व्हिसलिंगचं याड लागायचं. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.